तर कॅरी ऑन, तर आता भरपूर सारे मुलांना माहिती नाही कॅरी ऑन म्हणजे काय असतं. म्हणजे भरपूर सारे मुलं असे पण आहे की जे फर्स्ट इयरला होते, सेकंड इयरला, थर्ड इयरला किंवा लास्ट इयरला, आणि काही काही मुलं असे पण आहे की ज्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये कॅरी ऑन म्हणजे काय, A to Z कॅरी ऑनची पूर्ण पोल खोलणार आहे या व्हिडिओमध्ये. कॅरी ऑनचं पूर्ण कॅरी ऑन म्हणजे काय असतो, कॅरी ऑन कुणाला ॲप्लिकेबल आहे, कॅरी ऑन आपल्याला खरंच लागणार आहे का, कॅरी ऑन खरंच आपल्याला भेटल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी कॅरी ऑन घेता येईल का, कॅरी ऑन घेऊन आपले काय काय फायदे होणार आहेत, असे A to Z टॉपिक मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच समजेल की कॅरी ऑन म्हणजे काय आहे. आणि तुमच्या मनामध्ये जे डाऊट असतील ना कॅरी ऑनबद्दल, तर पूर्ण डाऊट तुमचे क्लिअर होणार आहे. कारण हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आपल्यासाठी. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण टॉपिक या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. पूर्ण व्हिडिओ जवळपास 15 मिनिटाचा झाला तरी चालेल, तरी तुमचे डाऊट्स A to Z कव्हर अप करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कॅरी ऑनचा मी एक व्हिडिओ केला होता. तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर फटाफट बघून घ्या, कारण त्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली. तर तिथं तारीख आली होती त्यांची 25 काहीतरी तारीख आहे. त्या तारखेनंतर आपल्याला काहीतरी अपडेट येणार आहे युनिव्हर्सिटीचा. पण तुम्हाला एवढं तर सांगू शकतो या व्हिडिओमध्ये की कॅरी ऑन आपल्याला नक्की भेटणार आहे की नाही भेटणार आहे. कारण भरपूर सारे मुलं वाट बघताय आतुरतेने, कारण त्यांना कॅरी ऑनचे फायदे वगैरे माहिती आहे. भरपूर सारे मुलं असे पण आहे त्यांना कॅरी ऑनचे फायदे नाही माहिती आहे. तर आजचे टॉपिक आपण काय कव्हर अप करणार आहे ते टॉपिक सध्या बघूया आपण. आणि हे टॉपिक मी सगळे आता तुम्हाला सांगणार आहे, फुल डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की टॉपिकमध्ये आपण काय राईट केलेलं आहे आणि कॅरी ऑनबद्दल आपण पूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तर आता टॉपिक सध्या बघूया स्क्रीनवरती. तर सगळ्यात पहिला टॉपिक म्हणजे कॅरी ऑन म्हणजे काय. 2 नंबरचा टॉपिक कॅरी ऑनचे फायदे वगैरे काय असणार आहे. 3 नंबरचा टॉपिक कॅरी ऑन भेटणार की नाही भेटणार, म्हणजे चान्सेस वगैरे काय आहे. तर 4 नंबरचा टॉपिक कॅरी ऑन जर भेटला तर कुणाला भेटणार, म्हणजे हु इज ॲप्लिकेबल फॉर दॅट कॅरी ऑन. त्यानंतर 5वा टॉपिक जर बघायला गेलं तर युनिव्हर्सिटी कोणची असणार, भरपूर साऱ्या युनिव्हर्सिटी आहे. तर कोणत्या युनिव्हर्सिटीला आपल्याला कॅरी ऑन ॲप्लिकेबल आहे. SPPU, त्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी, भरपूर साऱ्या युनिव्हर्सिटी आहे. त्यानंतर बाटा युनिव्हर्सिटी. त्यानंतर 6वा टॉपिक डिप्लोमा की डिग्री, तर डिप्लोमासाठी आहे की डिग्रीसाठी आहे हा कॅरी ऑन. त्यानंतर 7वा क्रेडिट पूर्ण नाही आहे, कॅरी ऑन भेटेल का, क्रेडिट पूर्ण नसेल तर कॅरी ऑन भेटेल का. त्यानंतर 8वा टॉपिक एंड सेम इन सेम प्लस री एक्झाम कशी प्रोसेस आहे. म्हणजे आता री एक्झाम आपली होणार आहे, तर री एक्झाम होण्यासाठी आपल्याला एंड सेम पण द्यावं लागणार आहे की इन सेम पण द्यावं लागणार आहे. भरपूर सारे मुलं असं आहे त्यांना माहिती नाही की री एक्झाम झाल्यानंतर एंड सेम पण द्यायची की इन सेम पण द्यायची, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. आणि शेवटचा टॉपिक ते म्हणजे कॅरी ऑन कोणत्या पॅटर्नला आहे, 2024 पॅटर्नला आहे की 2019 पॅटर्नला आहे. तर पूर्ण डाऊट तुमचे क्लिअर करणार आहे. तर सगळ्यात पहिले आता जाणून घेऊया कॅरी ऑन म्हणजे काय असतं. तर कॅरी ऑन म्हणजे तुम्हाला आपल्या मराठी भाषेमध्ये सांगतो, कॅरी ऑन म्हणजे अशी प्रोसेस आहे दादा की जी तुला लास्ट इयरपर्यंत घेऊन जाऊ शकते किंवा थर्ड इयरपर्यंत तुला घेऊन जाऊ शकते. म्हणजे तुला एक चान्स भेटतो, कॅरी ऑन जर भेटला तर तुला एक चान्स भेटतो की आपल्याला पेपर परत द्यावा लागतं, आणि पेपर जर तू क्लिअर झाला तर तू इझिली थर्ड इयरपर्यंत जाऊ शकतो किंवा बी ॲप्लिकेबल होऊ शकतो. तर त्याला बोलतात कॅरी ऑन. तर आता कॅरी ऑनचे फायदे काय असणार आहे, दुसरा टॉपिक आपला कॅरी ऑनचे फायदे काय असणार आहे. भरपूर सारे मुलं असे आहे की ज्यांना अजून पण माहिती नाही कॅरी ऑनचे भरपूर सारे फायदे आहे. कारण तुमचं इयर ड्रॉप वाचू शकतं. कारण भरपूर साऱ्या मुलांना असं वाटतं की मी इयर ड्रॉप पडलेलो आहे. तर लक्षात घ्या, अजून तुम्ही इयर ड्रॉप पडलेले नाही, कारण कॅरी ऑनचा निर्णय अजून यायचा आहे. जेव्हा कॅरी ऑनचा निर्णय पूर्ण येईल त्यानंतर तुम्ही मग समजून घ्या की आपण YD पडलो आहे की नाही. हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल. कारण तुमचा अजून पण डाऊट क्लिअर झाला असेल की माझा क्रेडिट तर पूर्ण भरलेलं नाही, तर मला कॅरी ऑन ॲप्लिकेबल आहे का, मी BEला गेलोय मला कॅरी ऑन ॲप्लिकेबल आहे का, माझा BEचा फक्त एकच सब्जेक्ट राहिलेला, फक्त एका सब्जेक्टमुळे माझे BEचे मार्कशीट येत नाही. तर असे भरपूर सारे डाऊट तुमचे आहे. तर पूर्ण डाऊट क्लिअर करण्याचा मी एक प्रयत्न करत आहे. तर सध्या आत्ताचा टॉपिक, तर कॅरी ऑनचे खूप सारे फायदे आहे. कारण कॅरी ऑनचे फायदे त्या मुलांना विचारा जे मुलं YD पडलेले होते, त्यांच्या बरोबरचे जे मुलं होते ना, त्यांचे फ्रेंड वगैरे असो, ते पुढच्या क्लासमध्ये गेले आणि आपण पाठीमागच राहिलो. कशामुळे, YD पडलो. पण कॅरी ऑन जर तिथं लागला असता तर काय झालं असतं, तू त्यांच्यासोबत गेला असता. तर कॅरी ऑनचे भरपूर सारे फायदे, तुमचं 1 वर्ष वाचू शकतं. 1 वर्ष म्हणजे खूप मोठी कालावधी झाला. 1 वर्ष म्हणजे सोपं नसतं. कारण YD जर पडलो तर भरपूर सारे क्वेश्चन केले जातात, तू काय करत होता, भरपूर सारे क्वेश्चन केले जातात तुम्हाला, तुझा रिझल्ट कसं काय बॅक लागला, भरपूर सारे असे क्वेश्चन केले जातात आणि तुला ते क्वेश्चन फेस करावं लागणार आहे. पण काय कंपनीचा असा पण क्रायटेरिया असतो की इयर ड्रॉप चालत नाही त्या कंपनीला.
भरपूर सारे क्रायटेरिया असतात कंपनीवाल्यांचे, तर त्या क्रायटेरियामधून आपण पास झालो पाहिजे. त्यानंतर आपल्याला आपली जी कंपनी असते ड्रीम कंपनी, त्या कंपनीमध्ये आपल्याला कुठेतरी जॉब भेटतो. तर भरपूर सारे असे कॅरी ऑनचे फायदे, तर तुम्हाला आता सांगायला गेलं तर भरपूर सारे फायदे मी सांगितलेले आहे. तर आता तिसरा टॉपिक आपण बघूया, कॅरी ऑन भेटणार की नाही. आता चान्सेस काय असणार कॅरी ऑनचे, कॅरी ऑन भेटणार की नाही. भरपूर सारे आता अपडेट तुम्हाला दिलेचे मागच्या व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो चान्सेस तुमचे जवळपास तुम्हाला सांगतो 95% तुमचे चान्सेस आहे कॅरी ऑनचे. 95%, फक्त 5% तुमचे चान्सेस कमी आहे कॅरी ऑन तुम्हाला भेटणार नाही. तर लक्षात घ्या. तुम्हाला आनंद झालाच असेल की कॅरी ऑन आपल्याला नक्की भेटणार, तर तुम्हाला गॅरंटी सांगतो तुम्हाला कॅरी ऑन नक्की भेटणार आहे. कारण युनिव्हर्सिटीकडून प्रयत्न चालू आहे. भरपूर सारे आता अपडेट मी बघितले मागच्या वेळेस, तर मागच्या वेळेस सुद्धा कॅरी ऑन भेटला, त्याच्या मागच्या वेळेस सुद्धा कॅरी ऑन भेटला. तर ह्या वेळेस का कॅरी ऑन नको. भरपूर सारे मुलं वाट बघताय. तर तुम्हाला एक सांगू शकतो आतुरता म्हणून की कॅरी ऑन तुम्हाला 95% तुमचे चान्स आहे की तुम्हाला कॅरी ऑन भेटणार आहे, आणि फक्त 5% राहिलेले की कॅरी ऑन नाही भेटत आहे. तर लक्षात घ्या. आता तुम्हाला समजलेच असेल की चान्सेस काय कॅरी ऑनचे, कॅरी ऑन भेटणार की नाही भेटणार. जसा कॅरी ऑन भेटतो तसा माझा एक व्हिडिओ लगेच येणार, तो व्हिडिओ नक्की बघा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि तुम्हाला असेच अपडेट भेटत असणार आहे. आता चौथा टॉपिक, सगळ्यात मेन टॉपिक म्हणजे चौथा, तर पूर्ण लक्ष देऊन ऐका. कारण भरपूर सारे मुलं कमेंट करतात, नंतर म्हणता मला समजलं नाही, असं झालं तसं झालं. तर हा टॉपिक म्हणजे आता कॅरी ऑन भेटला तर कुणाकुणाला तो ॲप्लिकेबल असणार आहे. आता तुम्हाला मी सांगतो या व्हिडिओमध्ये. आता तुम्ही तर तारक मेहता का उलटा चष्मा बघता का, तर तुम्ही सगळ्यात फेवरेट शो आपला आता सगळीकडे हा शो चालू आहे, मल्टी लेवलला शो आहे हा. तर भरपूर जागी हा चालू आहे. तर तारक मेहता तुम्हाला माहिती असेल, त्यामुळे तुम्हाला जेठालाल आणि बबिता माहिती आहे का. तर आता फॉर एक्झाम्पल जर दिलं कॅरी ऑनचं, तर तुम्ही म्हणत असाल हा काय सांगतोय तू आता. तर हे काय सांगतोय मी आता नीट देऊन लक्ष देऊन ऐका. कारण आता तुम्ही जर फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला असाल, थर्ड इयरला, लास्ट इयरला, आता कॅरी ऑन जर भेटला तर पण कोण ॲप्लिकेबल आहे त्यासाठी, कॅरी ऑन कशा प्रकारे ॲप्लिकेबल असतो आपल्याला, हे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करत आहे. कारण भरपूर सारे मुलं मागता माझं क्रेडिट पूर्ण भरलेलं नाही आहे, तर मला कॅरी ऑन भेटेल का. तर आता हेच उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो आहे. तर आता फर्स्ट इयरला समजा आता जेठालाल आहे, तो फर्स्ट इयरला, आणि सेकंड इयरला कोण आहे, बबिता आहे. तर आता फर्स्ट इयरला जेठालाल आहे, जेठालालचे 8 सब्जेक्ट पूर्ण जे आहे ते पूर्ण ऑल क्लिअर आहे. फक्त 2 सब्जेक्ट फर्स्ट इयरचे राहिलेले. तर फर्स्ट इयरचे 2 सब्जेक्ट ते म्हणजे M1 आणि M2, जेठालालचा बॅक आहे. आणि सेकंड इयरला बबिता आहे, बबिता पूर्ण सेम ऑल क्लिअर आहे सेकंड इयरचं. आणि फर्स्ट इयरचा बबिताचा काय राहिलेलं आहे, फर्स्ट इयरचा बबिताचा फक्त एकच सब्जेक्ट राहिलेला आहे M1, आणि जेठालाल फर्स्ट इयरला आहे, त्याचे M1 आणि M2 2 सब्जेक्ट बॅक आहे. मग आता कॅरी ऑन ॲप्लिकेबल कोणाला आहे नेमका, बबिताला भेटेल की जेठालालला कॅरी ऑन ॲप्लिकेबल भेटेल. तर याचं उत्तर म्हणजे आता फर्स्ट इयरला आता जेठालाल आहे, दोघांना पण कॅरी ऑन ॲप्लिकेबल आहे. कसं काय, कारण बबिताचं क्रेडिट पूर्ण भरलेलं आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका. फर्स्ट इयरचं काय जे तुमचं क्रेडिट असतं 22चं, ते तुमचं पूर्ण भरलेलं पाहिजे, त्यावेळेसच तुम्हाला कॅरी ऑन ॲप्लिकेबल होतो. आणि कॅरी ऑन ॲप्लिकेबल कसा होतो हे पण लँग्वेजमध्ये सांगतो की कॅरी ऑन म्हणजे काय, कशाला इलिजिबल आहे. तर कॅरी ऑन म्हणजे आता तुला सांगतो, कॅरी ऑन फक्त फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला इलिजिबल असतो. म्हणजे कॅरी ऑन कशाला असतो, तुझं फर्स्ट इयर जर राहिलं ना तर तुला थर्ड इयरला नेण्यासाठी कॅरी ऑन असतो, आणि तुझं जर सेकंड इयर राहिलं असेल ना तर तुला बीला ॲप्लिकेबल होण्यासाठी कॅरी ऑन असतो. म्हणजे ज्यांना टीला जायचं आहे, ज्यांना बीला ॲप्लिकेबल व्हायचं आहे, ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांच्यासाठीच फक्त कॅरी ऑन आहे. नाही तर काय मुलं काय म्हणतात की मला कॅरी ऑन भेटेल की मी आता थर्ड इयरला आहे, माझे A to Z वर्ष क्लिअर आहे, म्हणजे फर्स्ट इयर पण क्लिअर आहे, सेकंड इयर पण क्लिअर आहे, फक्त थर्ड इयरचा आहे ना एक सब्जेक्ट राहिलेला आहे, त्यामुळे मला आता कॅरी ऑन भेटेल का. तर दादा लक्षात घे, तुला कॅरी ऑन भेटणार आहे. कॅरी ऑन त्याच मुलांसाठी आहे ज्यांचं फक्त फर्स्ट इयर राहिलेलं आहे आणि सेकंड इयर राहिलेलं आहे, म्हणजे ते इलिजिबल नाही होते, म्हणजे ते थर्ड इयरला इलिजिबल नाही होते आणि बीला पण इलिजिबल नाही होते, त्याच मुलांसाठी कॅरी ऑन आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं जेठालाल आणि बबिताचं. समजा आता जर जेठालाल आहे त्याचा जर मेकॅनिक सब्जेक्ट जर राहिला आहे फर्स्ट इयरचा, आणि तो सेकंड इयर त्याचं कसं आहे पूर्ण ऑल क्लिअर आहे, आणि फर्स्ट इयरचा मेकॅनिक्समुळे तो अडकलेला आहे फक्त, आणि त्याला आता थर्ड इयरला जायचं आहे. बट तो थर्ड इयरला का जात नाही, कारण त्याचा मेकॅनिक्स राहिलेला आहे, त्यामुळे त्याला थर्ड इयरला एंट्री भेटत नाही. तर आता कॅरी ऑन जर त्याला ॲप्लिकेबल झाला, जर त्या कॅरी ऑन जर आला आणि त्यांनी जर म्हटलं मला कॅरी ऑन पाहिजे, आणि त्याला कॅरी ऑन जर घेतला, त्यानंतर त्याला एक चान्स भेटेल, आणि त्या चान्समध्ये जर त्यांनी मेकॅनिक्स क्लिअर केला तर इयर ड्रॉप त्याला लागणारच नाही, तो इझिली थर्ड इयरला जाऊ शकतो. म्हणजे त्याचं 1 वर्ष वाचलं की नाही. तर यामुळे सांगतोय तुम्हाला कॅरी ऑनची भरपूर सारे फायदे आहे. आणि आता तुम्हाला समजलं असेल की कॅरी ऑन कोणाकोणासाठी इलिजिबल आहे आणि कॅरी ऑनचा कशा प्रकारे. आता काय एक मुलं होता मला काय विचारलं त्यांनी, आता बीईला आहे मी, लास्ट इयरला आहे, त्यांनी काय विचारलं की मी बीईला आता एक सब्जेक्ट माझा राहिलेला आहे, सॉरी 3 सब्जेक्ट राहिले होते त्याचे, तर आता कॅरी ऑन जर लागला तर माझे ते 3 सब्जेक्ट क्लिअर होतील का. तर दादा लक्षात घे, कॅरी ऑन बीईसाठी नाही आहे, टीईसाठी पण नसतो. कॅरी ऑन फक्त फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या मुलांसाठी असतो.
इलिजिबल व्हायला थर्ड इयर आणि BE साठी इलिजिबल व्हायला कॅरी ऑन असतो. तर हे लक्षात घ्या. भरपूर साऱ्या मुलांना हेच माहिती नव्हतं. तर तुम्हाला आता हे समजलं असेल की कॅरी ऑन म्हणजे काय असतं आणि कॅरी ऑन कशासाठी आहे. कॅरी ऑन जर भेटला तर कोणाकोणाला साठी कॅरी ऑन ॲप्लिकेबल असतो. जर तुमच्या फर्स्ट इयरचे समजा जर क्रेडिट पूर्ण भरलं असेल आणि सेकंड इयरचं तुमचं सेम पूर्ण ऑल क्लिअर असेल आणि तुम्हाला थर्ड इयरला जर जायचं असेल, फर्स्ट इयरचं समजा तुमचे 3 बॅक असेल किंवा 4 जरी बॅक असेल ना तरी तुम्हाला कॅरी ऑन लागणार आहे. कारण तुमचे क्रेडिट पूर्ण भरलेलं आहे फर्स्ट इयरचे सेकंड इयरला जाण्यासाठी आणि सेकंड इयरचे पण पूर्ण क्रेडिट तुमचे जे भरले आहे ते थर्ड इयरला जाण्यासाठी. तर लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला कॅरी ऑन आहे. जर तुमचं असं असेल फर्स्ट इयरचे 3 सब्जेक्ट बॅक असेल आणि सेकंड इयरचे तुमचे जर 8 सब्जेक्ट बॅक असेल, विचार करा फक्त 2च सब्जेक्ट निघाले, म्हणजे तुमचं 22चं क्रेडिट जे असतं ना सेकंड इयरचं ते तुमचं भरलेलं नाही. तर तुम्हाला थर्ड इयरला जायचं तर तुम्हाला कॅरी ऑन भेटेल का अशा प्रोसेसमध्ये. आता तुम्ही तर म्हणताय फर्स्ट इयर पूर्ण क्लिअर आहे, फर्स्ट इयरचे फक्त 2च सब्जेक्ट राहिलेले, बट सेकंड इयरचं काय आहे 8 सब्जेक्ट बॅक आहे. 8 म्हणजे जोक नाही मित्रांनो, 8 सब्जेक्ट बॅक आहे आणि थर्ड इयरला त्याला जायचं आहे. तर त्याला आता कॅरी ऑन ॲप्लिकेबल होईल का. तर अशा प्रोसेसमध्ये त्याला कॅरी ऑनच ॲप्लिकेबल होणार नाही. कारण आता येतो मेन मुद्दा, तो म्हणजे क्रेडिट पॉईंटचा. आणि आपले क्रेडिट किती भरलेले आहे. भरपूर सारे मुलं म्हणतात माझे क्रेडिट एवढे भरलेले, तेवढे भरलेले, मला आता ॲडमिशन भेटेल का, मी इलिजिबल आहे का थर्ड इयरला जाण्यासाठी. तर लक्षात घे, आता फर्स्ट इयर तुझं पूर्ण क्लिअर असेल, फक्त 1 सब्जेक्ट बॅक असेल तो म्हणजे M2 आणि सेकंड इयरचा तुझं क्रेडिट जर पूर्ण भरलेलं नसेल, तुझे जर 8 सब्जेक्ट बॅक असेल, तुझे जर 2च सब्जेक्ट ऑल क्लिअर निघाले असेल, 8 सब्जेक्ट म्हणजे विचार कर भरपूर सारे सब्जेक्ट आहे, तुझं क्रेडिट अपूर्ण आहे. तुझं क्रेडिट जर 15च भरलेलं असेल त्याला 22 क्रेडिट लागतं सेकंड इयरसाठी. कारण थर्ड इयरला आपल्याला जायचं आहे, थर्ड इयरला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर क्रेडिटसुद्धा पूर्ण लागतं. तर लक्षात घ्या, अशा वेळेस आपल्याला कॅरी ऑन भेटत नाही. कॅरी ऑन फक्त त्याच मुलांसाठी आहे ज्यांचे सब्जेक्ट बॅक राहिलेले फर्स्ट इयरचे आणि सेकंड इयरचे, लास्ट इयरला जाण्यासाठी आणि थर्ड इयरला जाण्यासाठी, त्याच मुलांसाठी कॅरी ऑन आहे. तर हे लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हणशाल की माझं क्रेडिट अपूर्ण आहे, माझं आता क्रेडिट किती 20 भरलेलं आहे, मला 2च क्रेडिट लागत आहे, तर मला कॅरी ऑन भेटेल का. तर कॅरी ऑन भेटणार नाही. अशा कंडिशनमध्ये कॅरी ऑन भेटणं म्हणजे अवघड आहे. कारण कॅरी ऑन तुम्हाला सांगितलंच त्याच मुलांसाठी ज्यांचं क्रेडिट पण भरलेलं आहे आणि सब्जेक्ट 2-3 बॅक आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल, अजून एक्झाम्पल जर एक दिलं तर आता सेकंड इयरचं बघायला गेलं तर सेकंड इयर एक मुलगा आहे समजा, समजून घ्या त्याचं फर्स्ट इयर काय झालं आहे, फर्स्ट इयर पूर्ण क्लिअर आहे, म्हणजे त्याला थर्ड इयरला एंट्री भेटलेली आहे. पण त्याला लास्ट इयरला एंट्री लागण्यासाठी सेकंड इयर पूर्ण क्लिअर करावं लागणार आहे आणि थर्ड इयरचं क्रेडिट भरावं लागणार आहे. थर्ड इयरचं सुद्धा त्याला क्रेडिट भरावं लागणार आहे. सेकंड इयरचं त्याचं समजा एकच बॅक आहे सब्जेक्ट, तो म्हणजे DM डिस्क्रीट मॅथमॅटिक्स. हा सब्जेक्ट तुम्हाला माहिती पण असेल, त्याचा समजा DM राहिलेला आहे सेकंड इयरचा आणि त्याला लास्ट इयरला जायचं आहे, मग त्याला कॅरी ऑन भेटेल का. इझिली त्याला कॅरी ऑन भेटेल. आणि कॅरी ऑनमध्ये जर DM निघाला तो लास्ट इयरला एंट्री घेतोय, बट त्याचं थर्ड इयरचं जर क्रेडिट अपूर्ण आहे, थर्ड इयरचं 21 क्रेडिट त्याचं पूर्ण भरलेलं नाही, त्याचं फक्त 16च क्रेडिट जर भरले तर त्याला कॅरी ऑन भेटून काहीच उपयोग होणार नाही. त्याला कॅरी ऑन भेटणारच नाही कारण त्याचं क्रेडिट भरलेलं नाही आहे. तर लक्षात घ्या. तुम्हाला आता A to Z माहिती समजली असेल, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलं आहे. तर आता नेक्स्ट पॉईंट बघायला गेलं तर री एक्झामचा. आता भरपूर सारे मुलं म्हणतात की री एक्झाम होणार की कॅरी ऑन भेटणार. आता ह्या दोनमधून काय भेटू शकतं ते मला माहिती नाही आहे, बट 100% तर सांगू शकतो चान्सेस जास्त कॅरी ऑनचेच आहे. री एक्झाम शक्यतो घेणार नाही, कारण री एक्झाम घेण्यासाठी भरपूर सारे त्यांना मेहनत करावं लागणार आहे, भरपूर सारे मुलं परत तयार करावं लागणार, भरपूर म्हणजे प्रोसेस एकदम अवघड आहे. री एक्झाम शक्यतो होत नाही, बट जर झालीच तर आता यांचे डाऊट असं आहे की इनसेम होईल की एंडसेम होईल फक्त. तर री एक्झाम जर झाली तर लक्षात घ्या, तुमची इनसेम जर बॅक असेल तर तुम्ही इनसेम सुद्धा देऊ शकता, म्हणजे तुमच्या मनावर आहे. तुम्हाला जर वाटलं एंडसेम द्यायची तर एंडसेम देऊ शकता, बट ज्यांचे बॅक आहे ते इनसेम पण द्या आणि एंडसेम द्या. कारण इनसेम तुम्हाला माहिती, इनसेम जर क्लिअर नसेल, 12 मार्क्स नसेल तर एंडसेम निघायचं अवघड होतं. तर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल स्वतःवर की मी इनसेम नाही देते, आता इनसेम माझे 6 मार्क आहे, जर मी इकडे जास्त मार्क्स घेऊन ऑल क्लिअर होऊ शकतो, तुम्हाला असं वाटत असेल, तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही इझिली देऊ शकता. बट जे काही मुलं असे असतात की ज्यांची इनसेम क्लिअर नसते तर त्यांनी इनसेम दिली पाहिजे. माझं तर असं मध्ये, कारण इनसेम द्या, इनसेम पूर्ण क्लिअर करा, त्यानंतर एंडसेम द्या. तुम्हाला वाटेल की तुम्ही करू शकता. पण अजून वरून तसं काही GR आलेलं नाही, पण GR जर आले तर तुम्हाला त्या GR मध्ये काय काय माहिती आहे पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता तुम्हाला A to Z माहिती मी सांगितलेलं आहे. आणि शेवटचा टॉपिक आपण कव्हर करणार आहे तो म्हणजे 2024 पॅटर्नला आहे की 2019 पॅटर्नला, की डिप्लोमाला आहे की डिग्रीला आहे. तर दादांनो हा कॅरी ऑन तुम्हाला सांगतो, आता हा कॅरी ऑन फक्त आणि फक्त
सध्या पुरता तर डिग्रीलाच आहे, कारण डिप्लोमाचं मला माहिती नाही एवढं. कारण डिप्लोमाचे जेवढे स्टुडंट असतील ना तर ते स्टुडंट मला कमेंट करून सांगा की तुम्ही डिप्लोमाला मागच्या वर्षी कॅरी ऑन तुम्हाला भेटला होता, कारण डिग्रीला मागच्या वर्षी भेटला होता तर डिप्लोमाला भेटला होता की नाही, मला हे कमेंट करून सांगा. जर भेटला असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल डिप्लोमाला सुद्धा कॅरी ऑन भेटणार आहे की नाही, कारण भरपूर सारे मुलं आहे डिप्लोमाचे सुद्धा सब्जेक्ट बॅक राहिलेले आहे मुलांची. तर लक्षात घ्या, आता 2019 पॅटर्न 2024 पॅटर्न तर दोन्ही पण पॅटर्नला कॅरी ऑन ॲप्लिकेबल आहे. तर हे लक्षात घ्या, काय काय मुलांचा डाऊट होता 2019 पॅटर्नला कॅरी ऑन आहे की 2024 पॅटर्नला सुद्धा कॅरी ऑन आहे. तर दोन्ही पण पॅटर्नला कॅरी ऑन इझिली ॲप्लिकेबल आहे. तर आता तुम्हाला A to Z माहिती ही लक्षात आली असेल. जर तुम्हाला ही माहिती समजली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि इथे तुम्हाला डेली मराठीमध्ये काही ना काही माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असतो. माझं सुद्धा काम चालू असतं तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ करायचा प्रयत्न केला आहे. अजून पण तुम्हाला असं वाटत असेल की माझे काहीच डाऊट क्लिअर झालेलं नाही तर दादा कमेंट सेक्शन आपलं रिकामच आहे. A to Z मुलाला रिप्लाय दिलं तर लक्षात घ्या, कमेंट नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.